लागलीस ना यांच्याकडे लिस्ट काढून आणूया. म्हणजे कसं सारखं सारखं जायला. ही इथं कशी काय शितले गेली नाहीस बाय अजून. शितले गेली नाहीस वय? नाही गेले होते पण पण काय? नाही काय नाही, नंतर जाते. नाहीतर फोन फोन करून सांगते. अगं आता येळ होता तर जायचंच ना. नाही शितले काय झाले, बरं वाटत नाही का? नाही तसं काय नाही. काय झालंय? मला मला तुम्हाला काय तर सांगायचंय. अगं मग बोल की. सांग घरी बघ विश्वास ठेवतात का? काय झालंय आणि तुला एवढा घाम का फुटलाय? थांब तुझ्यासाठी पाणी आणते. नाही नको. शितले काय झालंय ग? मी आता बस स्टॉपवर थांबले होते ना तर. नमस्कार आई, येऊ का? या की भैया. काय काम विम झाली का सगळी? चालू आहेत. अच्छा शीतल तुम्ही इथं कशा काय? नाही म्हणजे साताऱ्याला जाणार होता ना आज? हा गाडी मिळाली नाही का? तरी आम्ही म्हणलो होतो बरं का चला सोडतो आम्ही, पण नाही उन्हातानाच्या तिकडे बस स्टॉपवर उभे राहिले. तरीच परत हिला त्रास झाला वाटतं. अगं कशाला थांबायचं उन्हात? भैया एवढं म्हणत होते तर जायचंच की. पटकन जाऊन आली असतीस. अहो मस्त फोर व्हीलर मधनं गेलो असतो एसी लावून. काय उन्हाचा त्रास पण नसता झाला ना. हा वाटलंच जमेला बोलून घेतलं असतं. लावू का फोन? शीतल जायचंय का? नाही नाही मी आज जाऊन आराम करते. आई शीतल यांना काय झाले? तब्येत बिब्येत ठीक आहे ना? अहो तेच तर काय कळना. हा तुम्ही म्हणताय तसंच असेल, उन्हातानाचं काहीतरी झालं असेल. काय लग्न आलंय जवळ आता, काळजी घ्या म्हणा. वय वय आता नाही बाहेर पडायची. बरं आई येतो आम्ही. अहो थांबा की सरबत तरी घेऊन जावा. अहो कशाला सरबत वगैरे, अहो असून दे बसा तुम्ही. तुमचं एक काहीतरीच असतं. सुमन चल. जेडे मी बाहेर निघालोय, जीजीने चाललं तर सांग. हा कसला विचार करतेस? काय नाही. मग काय झालं? टेन्शन आहे का? असला तरी कुणाला काय फरक पडणार आहे का? म्हणजे काय नाही. बोल काय झालं? तुमची बायको या घरात माप ओलांडून यायच्या आत मला या घरातून लग्न करून जायचंय. अगं वय पण चांगला पोरगा मिळाला पाहिजे ना. पोरगा मी पसंत केला होता ना, मग का नकार कळवला? अगं तू नाही पसंत कोणाला. कुणाला म्हणजे? मला पसंत होता ना. जेडे आपण तुझ्यासाठी दुसरा चांगला पोरगा बघूया. हॅलो संजय ना? हा बोलतोय. मी जयश्री बोलतेय. हा बोला ना. आमच्या घरातून तुम्हाला नकार आहे. हा केला होता फोन मी दुपारी, तुमचे वडील बोलले. आमच्या घरात जरी तुम्ही कुणाला पसंत नसला तरी मला तुम्ही पसंत आहे. म्हणजे म्हणजे
मी तुमच्या बरोबर लग्न करायला तयार आहे. हा पण तुमच्या घरातल्यांना नाही ना पसंत. लग्न मला करायचंय, घरच्यांचा काय संबंध? अहो असं कसं म्हणताय? मला तुमच्याशी लग्न करायचंय. अहो पण घरच्यांची परमिशन नसताना कसं करणार लग्न? ते मला काय माहित नाही. मी तुम्हाला पसंत आहे ना? होय पण म्हणजे तुम्ही एकदा घरच्यांशी बोला ना. अहो मी बोलली आहे, पण त्यांचा विरोध आहे. आता त्यांचा विरोध आहे त्याला आपण तर काय करणार? काय करणार म्हणजे? काय करणार म्हणजे काय? आपण एकमेकाला पसंत आहे, आपल्याला लग्न करायचंय, त्यात बाकीच्यांच्या परमिशनचा इशेच कुठे येतो? नाही नाही नाही, घरच्यांच्या परमिशन शिवाय मला नाही लग्न करता येणार. अजब, सॉरी 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 सॉरी. अजब, मला लय भीती वाटायला लागली. अगं खरंच सॉरी. अगं मी गंमत केली. आता मला काय माहित तू एवढी घाबरशील म्हणून. तू भीती घातलीस त्याचं काय नाही. मग काय झालंय? काय नाही, पण मला लय भीती वाटते. अगं मी असताना कसली भीती वाटते तुला? तू असताना नाही, पण तू नसताना काय होईल ह्याची भीती वाटायला लागली. शितले काय झालंय का? नाही, अगं मग असा काय विचार करतेस? माहित नाही, पण तू इथं नसशील तेव्हा काय होईल ह्याचीच भीती वाटते सारखी. अगं नाही काय होत. आणि हे बघ, तू आता एका फौजीची बायको होणार आहेस. फौजीच्या बायकोनं कायम धीरानं राहायचं असतं काय. आणि तसं बी तू कोणाला घाबरत नाहीस. हा आपण लवकरात लवकर लग्न करूया. अगं वय करायचंच आहे की. आणि 30 मे तारीख ठरलीच की. आणि जेडीच्या लग्नाचं मामानं डोक्यातनं पण काढले. म्हणजे पोरगा चांगला मिळाला तर तिचं लग्न करायचं. आणि आता ठरलेली तारीख तर बदलणार नाहीत. 30 मे लई पुढची तारीख होती. आपण उद्याच्या उद्या लग्न करूया. अगं शितले एवढी का गाय लागली तुला? अगं लवकरच लग्न होणार आहे आपलं. आजा, आपल्या लग्नाला कुणाची नजर तर नाही लागणार ना? गप, असं काय होत नाही. मला खात्री आपण असं काय होऊ बी देणार नाही. आणि हे बघ, मी बॉर्डरवर गेल्यावर पण तुला असंच धीरानं राहायचंय. वचन दे. स्माईल.